आधी त्याचं नाव नंबर नाही त्याचं नाव काय बापाचं दिलं, बापाचं नाव सांगून त्याचा नंबर द्या. तोंडपाठ नाही. लेकराला पुस्तक वाचलेलं, पुस्तकातला प्रश्नाचा अर्थ माहीत राहणार. पण ती माणूस एवढं आज 50 वर्ष वय आहे बुद्धिमत्ता होता त्याच्यातच आहे. बाप सांगणार राग केला म्हणून वंगळ तोंड करायचं नाही, किंवा वंगळ तोंड केलेलं ते तुझं चारित्र्य बघत असेल. नाही, बापानं सांगलं, माईनं सांगलं, आज्यानं सांगलं, त्याला जर टाळलास उद्या तुला गुरुच नाही. गुरु विनचेला वाटत विचार केला का की म्हणलं त्याच्या मायाची का याच्या डोसक्यात दुसराच कथा भरला आहे. ऐकला असला तर वाटत हा इकडून जाय म्हणलंय, पप्पानं जाऊन इकडे जाय म्हणलं, तिथे गेलं की बोरच्या बाजूला जाऊन तर हाय म्हणलं घेऊन ये म्हणलं. आणि यानं जर सांगलं ऐकायला गेला तर हाय मला माहिती म्हणून गेला निघून सुद्धा. ते कुठे आहे तिकट नका ना, मी आला बघून आला म्हणते काम बी होय ना फुकट केली. तसलं जीवन जगत. हाताने भाकरी केल्यावर बेटा तुला हे सगळं सांगायला नाही. आत्ता तुझी माय आणि मी बाजूला भाकरी करा बसत्या, भाकर कोणाच चांगली आहे, बोल चांगलं केलं बघ म्हणा. खोटी गोष्ट बोलणं हे सगळे होता नव्हत बोलणं. हाताने भाकरी करून खाल्ला, भात तर करून खाऊन कोण जीवन जगलं असेल. 2.5 वर्ष ते 1998 ते 2000 पर्यंत 2000 या वर्षी लग्न ठरलंय. बायकोचं म्हणजे वय कमी होतं, एवढ्या कमीमध्ये करणं मी त्यानं माय आमची मेली देना म्हणून आमचा मावळा बक्कळ सगळेच बघले आम्ही. मावळी बदलून पडली. पुन्हा मग तिथून निघून इकडे भोजन यावं लागलं. तिथं जाऊन राहणार होते आम्ही. माय आम्हाला इथंच राहून ठेवली होती. बाबळीला राहू नका, करणी करत्या फलाने आडाने लोक तवाचे. तर इथं तर हे गुलाम राहून राहिले, हे म्हणून ढकलून द्यायचा प्रयत्न यायचा. हे खरबाडी लोक इथून जाऊन तिथं भोजला राहावं लागलं आम्हाला. हा आडलं राहायसाठी गेलं मुद्दा बाजूलाच प्रताप पाटील चिखलीकडे शाळेला म्हणजे टीचर आता बी काय सांगा. हा 98% मार्क होती मला 7वीला. गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागला विद्यार्थी मी वर्गात नाही शाळेत फर्स्ट होतो मी. हा पूजे सानेगुरुजी शाळेमध्ये फर्स्ट क्लासचा विद्यार्थी तुम्ही. काय सांगून काय की म्हणत काय आंधळ्यामुळे नाचून भैऱ्यामुळे गाऊन काय म्हणे कथा आहे. आता हे काय बी सांगून आमचं जीवन आम्ही सांगू आता पाहिजे नाही, पण तुमचं जीवन तुम्ही सुखी व्हावं म्हणून हे बोलणं.